तिच्या पावलांनी. मगाशी कसं बोलला? मला थंडी वाजायला लागली. गाइस न्यू ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चाललोय बाहेर म्हणजे कीर्ती मावशीच्या घरी चाललोय. सर्व मावशींच्या घरी चाललोय आणि मामाच्या घरी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज आपल्या घरी गौराईंचं पण आगमन होणार आहे. सो मी तुम्हाला ते पण दाखवतो. तर तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच राहा आणि पूर्ण ब्लॉग नक्कीच पहा. आम्ही आता आलोय मोठ्या मावशीकडे आणि मोठ्या मावशीला माहितीच नाही आम्ही आलोय ते. सरप्राईज सगळेजण, मम्मी आणि आम्ही पण. मोठा धक्का बसणार आहे. बघूया वरती जाऊन त्यांची रिॲक्शन घेऊया. दरवाजा उघडाच. मूर्ती भारी रे. आता आम्ही डायरेक्ट सरप्राईज देणार आहे. कोणालाच माहित नाही आम्ही आलोय. तुम्ही मागे जावा. तू पाठीत थांबला असता. येऊ का? वा मम्मी अजून एकदा 1 2 3 स्टार्ट. गणपती बाप्पा मंगलमूर्ती जोरात जोरात मागासारखं. मगाशी कसं बोलला? गणपती बाप्पा बघायचं. आता आम्ही दुसरीकडे आलो, दुसऱ्या लोकेशनला. म्हणजे आम्ही आता बबली दिदीकडे आलो आहे त्यांच्या नवीन घरी. सो मी आता खाली चाललो आहे. हार आणि ते आणायचं राहिलं होतं, डिक्कीमध्ये राहिलं गाडीचं. आपण खाली जाऊन तुम्हाला त्यांची डेकोरेशन मूर्ती दाखवतो. मूर्ती मस्त आहे. मूर्ती मी बघितली, मला आवडली. तुम्हाला पण दाखवतो. आमचा एक फोटो काढा गणपती सोबत. ये इकडे. गाईज आता आम्ही सौरभ जीजूंच्या घरून निघालोय. तर आता आम्ही चाललोय बबली दिदीकडे, म्हणजे माझ्या 2 नंबरच्या मावशीकडे, क्षमा मावशीकडे. सो त्यांना तर माहितीच नाही आम्ही येतोय. म्हणजे तसं माहिती आहे की मी येते, गणेश येत आहेत, पण आम्ही सगळेजण येतो ते पण नाही माहिती. आणि मी आत्ता येते ते नाही माहिती. मी पहिले दुसऱ्या मावशीकडे जाणार आणि मग येणार आहे असं माहिती. सो थर्ड रिएक्शन बघायला तयार राहा. थर्ड नाही म्हणजे तशी सेकंडच. गाईज आम्ही जसं मावशीकडे निघालो होतो तसंच पाऊस मध्येच चालू झाला एवढा मोठा. तुम्ही बघू शकता किती पाऊस आहे. पुढे तर सगळं पांढरं झालंय. एवढा पाऊस आहे इथे. एवढा कसा काय पाऊस काय माहिती. पूर्ण भिजलोय आम्ही पूर्ण. अजून लागतोय. लोक मस्त भिजले. कसे भिजलेत? असे भिजले. मला थंडी वाजायला लागली. चहा पिला म्हणजे नाश्ता. मी 4थ्या मावशीकडे आलोय. तर म्हणजे सगळ्यात छोट्या मावशीकडे आलोय आम्ही. आणि त्यांना कोणालाच माहीत नाही की आम्ही म्हणजे मी येणार आहे ते माहिती होतं, पण मी सकाळी येणार ते माहिती होतं. मी कॉल मेसेज काहीच नाही केला. आणि मम्मी पप्पा पण पाठी येत अजून येत. Turn right, then the destination is on your right. त्यांना कळेल की म्हणजे हे आम्ही हे दोघं चाललेत म्हणून.
अजून देऊ का रे? ते बघ कसं आहे तुम्ही कसे काय आले? क्या बात आहे. पाऊस आता काय करणार? एक नाही 5-5 आहेत. काय सांगते ते परत दिले का काय? परत दिले काय ग? दिले ग. आयो झोपलेला. मम्मी कुठे गेली? मम्मी चला मामा अर्धा चला. काय टायगर. हे बघ टायगर तुझा. दर थांब थांब. काय रुपये? इकडे इकडे. मी तिला सांगितलं तुम्ही 3:30च्या गाडीने गेले. काढ. नकल लय नको लागतं. याचा कलरला भारी आहे. काय ग? कशा आहेत बरे का? गणपती बाप्पा मोरया. हे पण गणपती बाप्पा भारी आहेत. उद्या काय कोडा? किती वाजता पूजा आहे? कोण आहे? ओळख बी करून द्या. इकडे बघ. इकडे बघ. डोळे भारीत त्याचे. हा काढ. काढला. डेकोरेशन कसं केलं? आपली याबद्दल एखादी आठवण तुम्ही नागपूरमध्ये होतात किंवा एकंदरीतच शमीकडे जायचं. शमीकडे गाईज मागाशी आम्ही घरी आलो, सगळ्यांच्या घरी जाऊन देवदर्शन वगैरे करून आलो, सगळ्यांचे बाप्पा बघून आलो. आता आपण घरी आलो, कीर्ती पाठीमागं आवडते, सगळ्यांचं आवरावर चालू आहे. पण आपले बाप्पा आहेत आणि आज गौराईंचं आगमन आहे. तर आता आपण गौराईंचं आगमन करणार आहे. मी तुम्हाला ते दाखवतो आणि असंच कंटिन्यू राहा. कारण मी स्टार्टिंगचे ब्लॉग त्यांना पोस्ट केले, म्हणजे डेकोरेशन वगैरे मूर्ती आणताना. हा ब्लॉग करायला मला टाईमच नाही भेटला. सो जे आता मी ब्लॉग्स पोस्ट करेल आणि उद्या आपल्या घरी पूजा पण आहे, त्याचा पण एक ब्लॉग येईल. सो तुम्हाला सगळं पूर्णपणे दाखवतो. पण भेटू पुढे. इकडे या. इकडे या. तुम्ही हे दूध कसं लावायचं सांगा. उलट करत त्याला. पेटून देतो. त्या दोघांना लावले तिकडं. तुम्ही वाजवा किती? तू मांडी घालून बसली तरी चालेल त्याच्यावर. इकडे यायचं. आल्या आल्या गौराई कशाच्या पावलानी? सुख समृद्धीच्या पावलांनी. आल्या आल्या गौराई कशाच्या पावलानी? पाऊस पाण्याच्या पावलांनी. आल्या आल्या गौराई कशाच्या पावलानी? लेकरा बाळांच्या पावलांनी. आल्या आल्या गौराई कशाच्या पावलानी? शांती सुख समाधानाच्या पावलांनी.
इथं सगळं फळं रसवायचे चालले, फळं सजवणं चाललंय. ते सगळं आठवलंय. चालतंय चालतंय. तुम्ही तुला पाठवतो व्हिडिओ तुला. हा व्हिडिओ पाठवतो, फोटो पाठवतो, व्हिडिओ कॉल करतो. आता झोपणार कधी? बरं तुला करतो मग 5 मिनिट व्हिडिओ कॉल मी. हां ठेवू का? इथे फळे पॅकिंग चालले करायला. मला दाखव ना, कष्ट दाखव ना माझ्या इथून. हां सगळ्यात शेवटी येऊन कष्ट सांगतायत माझे. चिटकायचंय का? असू दे की ना तर. मग हे नंतर करूया, आता घेऊया पहिले करून आरचे करून घेऊया. फळ तिकडे सगळं झालं. फळ तिकडे सर्व ना. हा ठेवायला लागले. हा तिथे ठेवते. भाजी भाकरी दाखव. दोन ठेवायचे अजून ना. अजून बारीक करायची ना. पाण्याचे ग्लास